हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार सर्वांना. तर कशा आहात तुम्ही? एकदम मस्त मजेत असाल ना. आज आपण नेहमीच्याच उपासांसाठी, नेहमीचेच उपास असतात ना, गुरुवार, संकष्टी, सोमवार, मंगळवार असे, त्यासाठी आपण आज रताळ्याचे, बिना तेलाचे, रताळ्याचे आणि साबुदाण्याचे असे आपण एक फुलके बनवणार आहोत. म्हणजे थालीपीठासारखंच पण बिना तेलाचं, डाएटसाठी खूप छान. तर हे आपले असे 1 वाटी साबुदाणे आहे, मीठ आणि उकडलेली रताळी आहे. तर ती मी अशी सोलून घेतलीत बघा. बाकी काहीच साहित्य लागत नाही. आणि मग ही आपण आपल्या दह्या गोडच असतात ना ही रताळ्याची, तर आपण ही काय करायची, ह्याच्याबरोबर खायची, दह्याबरोबर खूप छान लागतात. किंवा श्रीखंड असेल तुमच्याकडे त्याच्याबरोबर, तिखट चटणी वगैरे बरोबर नाही खायची. तर ही आता आपली अशी रताळी आहे, सोलून स्वच्छ करून घेतलेली आहे. तर त्याला आता आपण काय करायचं, हे साबुदाणे भाजून घ्यायचे आणि त्यामध्ये त्या पिठामध्ये ते एका छोट्या वाट्यामध्ये मी साबुदाणे भाजून घेते. बारीक करायचे चांगले, त्याची बारीक पावडर करायची. अशी चांगला रंग बदलून द्यायचा नाही आहे. मग ते तर बारीक गॅसवर असे भाजून घ्यायचे, जरा मॉइश्चर असतं ना ते जाईपर्यंत. मग नंतर आपण हे मिक्सरला लावायची, बारीक पावडर करायची, एकदम फाईन पावडर. थोडासा जाडसर राहिलं तर ते हे चाळून घ्यायचं. त्यामध्ये फक्त मीठ टाका, रताळ्याचा गोडपणा असतोच. थोडेसे ते गरम करून घ्यायचे, बाकी काही नाही. गरम केल्यावरती ते मिक्सरला बारीक होतात चांगले, नाहीतर चिवट असल्यामुळे होत नाहीत ते. आणि त्या पिठामध्ये ही रताळी कुस्करून घ्यायची, मीठ टाकायचं आणि त्याची तव्यावर फुलक्यासारखे करायचे, लाटा पाहिजे, लाटून करायचे, छान होतात. एकदम बिना तेलाचं, एक थेंबही तेल न वापरता करता येतात. आपले हे भाजून झालेत बघा, किंचित रंग बदलला नाही का, एकदम पांढरे होते की नाही दुधासारखे, तसे नाही राहिलेत, थोडेसे लाईट झालेत. उकडलेले रताळे आणि साबुदाणा पीठ एकत्र मळून घेणे, मिक्सरला लावायचे. आता थंड झाल्यावर चला, आता आपण असे एकही थेंब तेल न वापरता असे हे आपले तयार आहेत. आता त्याच्या कडा ना हे होतात, फाटतात. त्यासाठी काय करायचं, एका थाळीने असा थप्पा मारून करून घ्यायचं. एकही थेंब तेलाचा, तुपाचा टाकलेला नाहीये आणि पाणी सुद्धा नाही मैत्रिणींनो, कारण रताळ्यामध्ये आपण उकडलं ना तेव्हाच पाणी होतं. इतकी छान होतात ना ही, दह्याबरोबर तर खूप छान लागतात उपवासाला. थोडीशी गोड असतात ना.
ही बघा आपण ना अशी लाटून घेतली मी. लाटली की पटकन होतात ना थोडी. आणि पातळ होतात. आपण जे साबुदाणे तळलेले असतात त्यातलंच पीठ ठेवायचं थोडंसं लावायला. एकदम पौष्टिक अशी आहे ती. अशी पातळ लाटून घ्यायची. आणि असं एखाद्या थाळीने वगैरे अशी दाबून घ्यायची. बघा सगळ्यांना किती छान फुलतंय ना फुलका तो. साबुदाणा आणि रताळ्याचा फुलका. तेल वगैरे काही नाही आहे ह्याच्यामध्ये बघा. एकदम सुक्का आहे तो. बघा ह्या अशा कडा काढून घ्यायच्या. तुम्ही मोठी थाळी घेतली तरी पण चालेल. किती सुंदर आलाय ना फुलका बघा. एकदम अप्रतिम येतात. परत टाकूया आपण. कमी पडला पिठाला तर असं उचलून घ्यायचं. तेल तूप काही लावलेलं नाहीये विशेष नाही. असं मळून मळून घ्यायचं आणि लाटायचं. थोडंसं रगडून मळायचं म्हणजे ते एकसारखं होऊन जातं. आणि असं उंडा करायचा छानसा. थोडंसं लाटताना ते साबुदाण्याचं पीठ असतं की नाही आपलं आपण मिक्सरला लावलेलं तेच पीठ. आपल्या कोणत्याही आठवड्या उपासाला किंवा संकष्टीला हे करायला छान असं डाएट सारखं. त्याला पाहिजे तसं बाइंडिंग नसतं ना त्यामुळे चिरा पडतात. त्यासाठी काय करायचं आपण पीठ वापरायचं. असं पातळ करायचं. बघा कशी छान फुलतात ना. सुंदरच होतात फुलके बघा. बघा सगळ्यांनो आले की नाही छान. तेलकट नाही काही नाही खूप सुंदर बघा. साहित्य पण काही नाही आहे. साबुदाणे आणि हे रताळी. रताळी तर खाल्लीच पाहिजेत ना. त्याच्यामध्ये
ब ड ही सगळी जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात. बघा काय सुंदर आलाय ना, छान येतात. उपवासाचा एक नवीन पदार्थ टाकायचा. त्याच्यापेक्षा मोठी थाळी असेल तरी पण चालेल हा मैत्रिणींनो. माझ्याकडे आहे पण म्हटलं कशाला सगळ्याच खराब करू, भांड्याचा पसारा ना. गोल पण येतात आणि पटापट होतात. विशेष म्हणजे थोडेसे पटकन होतात ना. फक्त थोडंसं दाबून मळायचं, एकजीव करायचं ते पीठ. एकदम मऊसूत होतात ही हे फुलके, हो की नाही. बघा किती मऊसूत होतात. आणि हे एक संध्याकाळपर्यंत म्हटलं तरी राहतात. असं नाही आहे की ताजीच खा तुम्ही. बघा एकदम छान होतात, मऊ लुसलुशीत होतात. करून बघा सगळ्यांनो, खूप छान आहे हे उपवासाला. ती खिचडी वगैरे करण्यापेक्षा खूप चांगला हा पर्याय आहे. तुम्ही करतच असाल असं काहीतरी. तुम्ही कसं करता ते मला कमेंटमध्ये सांगा हा, मी वाट बघेन. माझं चॅनल सुद्धा नवीनच आहे ना मैत्रिणींनो. इतकी सॉफ्ट होतात, वयस्कर माणसांना पण पटकन खायला चांगली. साबुदाणा खिचडी तरी कशी जरा कडक होते, काय होते बघा किती छान फुलतात. कधी आपण बाजारात गेलो ना तर रताळी थोडीशी अधिक घेऊन यायचं, काप करायला किंवा असं काही करायला. एकूण एक फुलका छान फुलतो ना रताळ्याचा. बघा कोण म्हणणारही नाही की हे रताळी आहेत की काय, नाही का. मेहनत कमी, साहित्य कमी. बघा मैत्रिणींनो किती छान फुललंय ना. करून बघा तुम्ही. साहित्य कमी लागतं आणि उपवासासाठी. आता आमच्याकडे सगळ्यांचीच संकष्टी असते, गुरुवार असतो, तर अशा उपवासाला हे लागतंच. बघा तूप तेल काही लावलेलं नाही मैत्रिणींनो. तर मी सगळे करून तुम्हाला सर्व करून दाखवते. मैत्रिणींनो तर बघा हे असे आपले फुलके आता तयार आहेत. बघा फक्त रताळा आणि साबुदाणा भाजून ते केलेले मी तुम्हाला दाखवली प्रोसेस. आणि रताळी उकडून ती त्यामध्ये मळून द्यायची. तर खूप इझी वन प्रोसेस आहे, एकदम सोपी. आणि तेल वगैरे नाही त्याच्यामध्ये, तेल तूप काही नाही. बघा
एकदम सुके सुके फुलके आहेत ते बघा, एकदम सुके, तेल लावलेलंच नाही ना, बिन तेलाचेच आहेत ते. आणि त्याच्याबरोबर दही किंवा श्रीखंड असलं तरी पण चालेल. दही सगळ्यात चांगलं जवळ, म्हणजे आपल्याकडे नेहमी असतं ना घरामध्ये लावलेलं म्हणा किंवा बाहेरून आणलेलं. तर अशा प्रकारे ही उपवासाची एक थाळी तयार आहे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांनो. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा, आणि मग मला पण कळेल ना इम्प्रूव्हमेंट काय. ठीक आहे, बाय.